रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने आपण संवाद साधतो आहोत. ज्येष्ठ कवी, लेखक, साहित्यिक माननीय प्रभाकर साळेगावकर सर यांच्याशी. साळेगावकर सर, बोला. आपण पुस्तकप्रेमी आणि पुस्तकाचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. मग पुस्तकामुळं आपल्या अवतीभोवती समाजामध्ये कोणकोणते सकारात्मक बदल घडू शकतील असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे की पुस्तकं सकारात्मक काय बदल करू शकतील. त्यासाठी माझी एक कविता मी आपल्यासमोर. वाह, क्या बात आहे. कवितेचं शीर्षक आहे पुस्तकाचे होऊन जाणे. पुस्तकाचे होऊन जाणे. होऊन जाणे. हां. जमून जावे आपण आपली मैफिल सजवणे. जमून जावे आपण आपली मैफिल सजवणे, तेव्हा नक्कीच पुस्तकातून भेटत जाईल जीवन गाणे. वा. तेव्हा नक्कीच पुस्तकातून भेटत जाईल जीवन गाणे. ओळी ओळीतून लागावा नवा नवाच सूर. ओळी ओळीतून लागावा नवा नवाच सूर, आणि मग पहा कसा आपला बदलत जातो नूर. वा. मग पहा कसा आपला बदलत जातो नूर. स्वागतासाठी तोरण लावती पुस्तकाची पाने. जमून जावे आपण आपली मैफिल सजवणे. अक्षरांचा पाझरे विचार. अक्षरांचा पाझरे विचार देतो आकार. करिता स्वीकार दूर दूर पळतात कसे आत बाहेरचे विकार. वाह, क्या बात आहे. दूर दूर पळतात कसे आत बाहेरचे विकार. होऊन स्वच्छंदी पाखरे मग पुस्तकेच भरवतील गोड गोड दाणे. वाह. मग पुस्तकेच भरवतील गोड गोड दाणे. काळजावर कोरून देती सर्जनांची नावे. काळजावर कोरून देती सर्जनांची नावे. घरभर पुस्तकाने ओसंडून जावीत पुस्तकांची गावे. वाह. घरभर पुस्तकांनी ओसंडून जावीत पुस्तकांची गावे. मनामनावर गोंधूयात पुस्तकांचे होऊन जाणे. मनामनावर गोंधूयात पुस्तकांचे होऊन जाणे. क्या बात. पुस्तकं ही इतरांच्या हातात गेली पाहिजेत, ती वाचली पाहिजेत. आणि हा संस्कार आहे मुळात, की समजा आपण दूरदर्शनच्या समोर बसायचं आणि मुलांना म्हणायचं पुस्तक वाच, त्याचं लक्ष लागेल? नाही लागणार. आपण पुस्तक घेऊन बसलो, स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला मी माझा मुख्याध्यापक पदाच्या काळातला एक उपक्रम सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय केलं. की मी 1 जानेवारी 2017ला महात्मा फुले विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. माझी नवविकास मंडळ शिक्षण संस्था जी आहे DK देशमुखांच्या मार्गदर्शनात त्यांच्या कार्यवाह पदामध्ये असणारी, त्या संस्थेचा विचार आहे किंवा वाचन संस्कृती वाढवणे आणि प्रसार करणे हा त्याच्यातला एक भाग आहे. तर सावित्रीबाईंची जयंती 3 जानेवारीला साजरी करताना मी मुलांना म्हणलं की अरे आपण प्रतिमा पूजन केलं आहे, सावित्रीचं गाणं म्हणलं आहे, पण तुम्हाला सावित्रीबाईंचं पुस्तक माहीत आहेत का? कोणालाच माहीत नव्हतं पुस्तक, है ना. काव्य फुले ही कोणालाही माहीत नव्हतं. मग मी आज म्हणलं आपण असं करूयात की आता आपल्या शाळेला आत्ता ग्रंथालय खूप कमी पुस्तक आहेत, आपल्याकडे स्वतंत्र ग्रंथपाल नाही. मग माझे विद्यार्थी एक शिक्षक आहेत प्रवीण काळे नावाचे, त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणलं की तुम्ही तुमचा कार्यभार सांभाळून हे सगळं काम करायचं आहे. त्यांनी आता विद्यार्थी आणि सहकारी असल्यामुळे त्यांनी हो म्हणले, आणि ते आज तागत चालू, याचा आनंद आहे मला. तर आम्ही काय केलं की वाढदिवसाला पुस्तक भेट द्यायचं विद्यार्थ्यांनी, आणि मग ते शाळेला पुस्तक भेट द्यायचं. मग ते शिक्षकांनी ते मोठ्या माईकवर सांगायचं, मग फलकावर त्याचं नाव लिहायचं. हे 6 महिने चाललं. दुसऱ्या सत्रामध्ये काय केलं की त्याच मुलांनी स्वतः येऊन सांगायचं की मी अमका माझा वाढदिवस आहे आणि मी हे पुस्तक शाळेला भेट देत आहे, मुख्याध्यापकांनी याचा स्वीकार करावा, हे त्याने माईकवर बोलायचं. ते एवढं चांगलं झालं की सुट्टीत वाढदिवस आलेले मुलं सुट्टीत पुस्तक घेऊन येले शाळेत. बरं. हां, रविवार असेल किंवा दिवाळी असेल, दिवाळी सुट्टी माझा त्या दिवशी झाला सर. आणि चॉकलेट पूर्णतः बंद झाले वाटणे. वा. पुस्तकं वाच लागले. आणि मग त्याच्यातून निर्मिती झाली ती सावित्रीबाई फुले वाचन कट्टा निर्माण केला, वाचन ओटा निर्माण केला आमच्या वाचन ओटा. त्या ओट्यावर काय केलं की एक सेल्फ ठेवला आणि त्या सेल्फवर किशोर, साने गुरुजी कथामाला, विज्ञान पत्रिका, बालसाहित्यातले पुस्तकं आणि बाकीचे पुस्तकं.
प्रेरणा जावळेचं मला मुद्दाम तुम्हाला नाव सांगायचं, 5वीला होती ती मुलगी त्यावेळेस, 17ला. तिने मला पहिली भेट वाढदिवसाची काय द्यावी, संविधान. वा. आपण संविधानाचा अमृत महोत्सव आता साजरा करतो, त्यावेळेस त्या मुलीने मला शाळेला संविधानाची प्रत भेट दिलेली. ती मी अपूर्वपणे माझ्याकडे फोटो मी जपून ठेवलेला आहे. किती मोठा विचार आहे हा. हा आपण देऊ शकत नाही का हा विचार? हा कुठून आला? मुलं मग निळू दामलेसारखे पत्रकार मोठे किंवा देवदास फुलारीसारखं साहित्यिक, तुमचं श्रीकांत उमरीकरांसारखे साहित्यिक तिथे येऊन वाचन वाट्यावर म्हणले, वाचन वाटा काय हे आम्हाला समजून घ्यायचं. बरं. मुलं रिकाम्या वेळेमध्ये म्हणजे शाळा भरायच्या अगोदर, मध्यंतरात, शाळा सुटल्या, इकडे तिकडे काहीतरी कट करण्यापेक्षा जे पुस्तक हातात येईल ते घ्यायचं. अजून सुरू आहे? हो, सुरू आहे अजून. कुठल्या शाळेमध्ये? महात्मा फुले विद्यालय माजलगाव. माजलगाव. हो. तिथं मुलं वाचन वाट्यावर येऊन बसून वाचत असतात. बरं. त्यावेळेस त्यांनी त्यांना कुठे कुठे छान असं बाग टाकलेलं नाही, कुठं काही नाही, जे ओटा आहे त्या ओट्यावर तिथं जागा मिळेल तिथं बसायचं. बरं. मग आता पुस्तकांची संख्या किती झाली? आता पुस्तकांची संख्या 5,000च्या पुढे गेली आहे. वा. त्याचं स्वतंत्र ग्रंथ प्रदर्शन भरतंय शाळेत संमेलनाच्या वेळेस. बरं बरं बरं. आज खूप मोठी गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि मला जो राज्य पुरस्कार शासनाचा मिळाला शिक्षक म्हणून, त्याच्यातला महत्वाचा मुद्दा होता की यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत ग्रंथालय सुरू केलं. आता ही साधी वाटणारी गोष्ट आहे, पण हा विचार तिथपर्यंत जातो. आता माझे जुने जे विद्यार्थी आहेत 89-90च्या काळातले, ते अजूनही मला लिहितात की सर तुम्ही त्या काळामध्ये आम्हाला विज्ञान शिकवता मराठी कादंबरी, मराठी पुस्तकांची नावं सांगितली, ती आम्ही वाचली, आजही आम्ही ती वाचतो आहोत. मग मी अमक्या कंपनीत मोठ्या पदावर आहे, मी तमक्या याच्यात मोठ्या याच्यावर आहे असं सांगतात. म्हणजे आपण सहजपणे आत्मीयतेने ज्या गोष्टी केलेल्या असतात ना, त्यातून त्याची रुजवणूक होत असते. आणि वाचन पुस्तकं ही काय, पुस्तकं तर आयुष्यच बदलतात ना माणसाचं. चांगले मित्र, अतिशय उत्तम मित्र, खरा बोलणारा मित्र, केव्हाही उघडा तयारच आहे, तयारच आहे असा मित्र आहे पुस्तक. म्हणून ग्रंथ आमुचे साथी आणि ग्रंथ आमुच्या हाती, किंवा दासोवैद्यांनी जसं सफदर हाशमीच्या कवितेचा जो अनुवाद केलेला आहे, किंवा पुस्तकं काही सांगू इच्छितात, आपल्या सावलीत रांगू इच्छितात, म्हणजे पुस्तकं तुमच्याकडे यायला तयार आहेत. किंवा मी सुद्धा एक हायकू लिहिला असं की तुम्ही तर हायकूचे चांगले जाणकार आहात तुम्ही स्वतः, की वाचाया हवे, वाचाया हवे सुवासासाठी तरी, सुवासासाठी तरी पुस्तक नव्हे. वा, क्या बात आहे. सुवास 2 अर्थ त्याच्यात, 2 अर्थ त्याच्यात, म्हणजे पुस्तकाचा सुवास आणि त्या साहित्याचा सुवास. क्या बात आहे, खूप छान आहे. म्हणजे हे आता पुस्तकांना जर नवा जन्म द्यायचा असेल ना, तर आपण वाचलं तर त्यांचा नवा जन्म होईल. अगदी बरोबर आहे. नाही तर ते मृतवत होतील, साई लागून जाईल, ते पुस्तक आपल्या नव्या पिढीच्या स्मरणात काय त्यांच्या नावात सुद्धा कुठे येणार नाही. जी आजही टिकून आहे, ज्याची आजही मागणी होती, समजा ययाती कादंबरी आजही लोक मागतात. का मागतात? त्याचं साहित्य मूल्य तेवढं आहे, साहित्य मूल्य, साहित्यिक दर्जा त्याचा तेवढा आहे. म्हणून आमची सुद्धा जबाबदारी वाटते की आपण काही वेगळं लिहिलं पाहिजे, चांगलं लिहिलं पाहिजे. म्हणजे जसा काळ बदलेल तसं मुलांच्या किंवा वाचकांच्या मनावर सकारात्मक प्रभाव टाकणार सकारात्मक लेखन आपण केलं पाहिजे. म्हणजे अलीकडे खूप पुस्तकं वाचणाऱ्यांची संख्या खूप झाली आहे, ती सांगत नाहीत फक्त. पुस्तकं अनेक, म्हणजे माझा शाळेमध्ये सेवक म्हणून काम करणारा आमचा रासवी म्हणून आहे, त्याला विचारलं की काय काय वाचले, तर काय पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत बसून बसून सारखं. आणि अजून एक उपक्रम मी केला होता की मी माझ्या मुख्याध्यापक पदाचा भार घेतल्यानंतर मी सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या घरी गेलो न बोलावता. त्यांनी बोलवायची वाट बघायची नाही, आपणच जायचं, चहा प्यायला यायला म्हणायचं. बरं. त्याच्यामुळे झालं काय की त्यांना एक वाटेल की हा माणूस आपल्याकडे येतोय मुख्याध्यापक असून, हा एक वेगळा झाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मला त्यांच्या घरातली पुस्तकं पाहायला मिळाली. माझे ओमप्रकाश दायमा म्हणून शिक्षक, नरहर कुरुंकरांची सगळी पुस्तकं आहेत त्या माणसाकडे. बरोबर, सगळी पुस्तकं. बरं. त्यांनी माझ्या वाढदिवसाला त्यांनी धारा आणि काठ मला आणून दिलं. बरं. नरहर कुरुंकरांचं सकारात्मक बदल नाही का? स्वतःच्या वाढदिवसाला 25-30 पुस्तकं शाळेला भेट देतो. किंवा मी शेरकरांच्या घरी गेलो तर त्यांच्याकडे मनुस्मृतीपासूनची पुस्तकं होती. गायकवाडांच्या घरी गेलो तर त्यांच्याकडे तर अण्णाभाऊ साठेंचं अख्खं ग्रंथालय सगळं भरले. सुधीर देशमुखांच्या घरी गेलो तर विज्ञान साहित्याची सगळी कपाटं भरलेली. त्यातून मला त्या शिक्षकांचे छंद कळले, त्यातून पुस्तकं कळली. हा सकारात्मक बदल पुस्तकामुळेच होऊ शकतो, हा कोण्या व्यक्तीमुळे होऊ शकत नाही. तो पुस्तकातून येणारे जे विचार आहे, चिरंतन, हाच त्यांना थांबवू शकतो. की आजही फकीरा का वाचाय वाटते? नाही, बरोबर आहे ना, का वाचायचं? साहित्यिक मूल्य त्याचं आहे. आणि सकारात्मक म्हणजे कसं आहे की साहित्यिक मूल्य असल्यामुळं
प्रत्येकाला ते वाचावंसं वाटतं. वाचावं वाटतं. आजही बोराडे सरांची पाचोळा आजही हातात जीवनावरती प्रभाव टाकणारे हे पुस्तक आहे. पुस्तक आहे तुम्हाला जे आपण मोठे मोठे पुस्तकं म्हणतो. अजूनही बघा नारायण सुमंतांचा वृक्षवेध कविता संग्रह खूप अप्रतिम, किंवा संजय गुरुजींनी त्याच्यानंतर लिहिलेलं पर्णसुक्त, फक्त पानांच्या कविता, फार वेगळ्या कविता आहेत त्याच्या. सुमंतांची टिपणीचे ऐकू पण खूप छान ते आहे. खूप छान आहेत. टिपणीचे ऐकू पण छान आहे त्यांची. आणि दुर्गेशचं आलेलं मोरपीस आणि पिंपळपान ते पण खूप छान पुस्तक आहे ते. आणि त्याच्यामुळे काय झालं की लेखन प्रक्रिया, वाचन प्रक्रिया याच्यामुळे माणसातला माणूस जिवंत व्हायला लागतो. अशी खूप उदाहरणं आहेत की जी लेखनामुळे, वाचनामुळे एका वाईट गोष्टीकडून चांगल्या गोष्टीकडे आलेले आहेत. खूप उदाहरणं आहेत. तर ती ह्याच्यावर सांगण्याची गोष्ट नाही आहे ती, पण अशी मी तुम्हाला खाजगीच विचारा, मी तुम्हाला नावानिशी सांगेल की ही माणसं कशी बदलली, ही कशामुळे बदलली, लेखनामुळे बदलली, वाचनामुळे बदलली. हे आपण जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आता वास्तविक मी तुमची मुलाखत घेतो आहे, परंतु माझा एक प्रसंग मी तुम्हाला या निमित्त सांगतो की पुस्तकं भेट देणं हा जो प्रकार आहे, त्यासाठी माझा 51वा वाढदिवस होता आणि त्या दरम्यान मी 51 सामाजिक उपक्रम केले. त्यामध्ये महिला दिनाच्या औचित्याने 6 मार्च 8 मार्चच्या ऐवजी आम्ही 6 मार्चला माझ्या सुविद्य पत्नीची पुस्तक तुला केली. वा. पुस्तक तुला केली आणि त्याच्यात जे 65 किलोचे पुस्तक आले होते, ग्रंथ आले होते, ते 15 दिवस सलग 15 शाळांमध्ये मी वाटून टाकले. वा, छान. ज्या ज्या शाळांना पुस्तकांची गरज आहे त्या ठिकाणी. आणि त्याचा परिणाम असा झाला की आजही मला काही मुलं भेटतात, सर तुम्ही ते पुस्तक भेट दिली, त्यातलं हे पुस्तक मी वाचलंय आणि त्यातला मला हा प्रसंग आवडला किंवा ही कविता आवडली. आणि माझ्या या उपक्रमाला पंढरपूरच्या सर्व साहित्यिकांनी त्यांचे कविता संग्रह, त्यांचे कथा संग्रह मला स्वेच्छेने भेट दिले. ही पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानदानाचं काम करता करता आपण लोकांना पुस्तकं वाचायला प्रवृत्त केलं पाहिजे. तुम्ही जे आता तुम्ही सांगितलं की तुमचा जो कट्टा आहे वाचन कट्टा, वाचन ओटा, तसं माझा पण एक छोटासा प्रयत्न मी मला या निमित्त सांगितला. तुम्ही खूप छान, कविता पण खूप छान होती आणि तुमचा हा जो प्रयोग आहे वाचन ओटा तो पण नक्कीच खूप छान आहे. आणि ज्यावेळेस मला तिकडे जाण्याचा योग येईल त्यावेळेस मी तिथं नक्कीच भेटणार. धन्यवाद सर.